हाय नमस्कार मित्रांनो, काल ऑन द वे होतो आणि आता जस्ट कराडच्या पुढे निघालो आम्ही. सातारा कराडच्या पुढे आणि आता जवळजवळ 150 किलोमीटर मालवण राहिलेलं आहे आणि मालवणला आपण जातोय आणि तिथल्या समुद्र किनाऱ्यावर आपण धम्माल मस्ती करणार आहोत. तो सर्व समुद्र किनारा मी तुम्हाला दाखवेन. आता जस्ट रस्त्यावर आहेत, तुम्ही पाहू शकतात. चिनो ए कुठे गो नजरेचा वार कशाला, तू करते मज ठार कशाला. गो नजरेचा वार कशाला, तू करते मज ठार कशाला. धोका मिळतो प्रेमामध्ये, धोका मिळतो प्रेमामध्ये, हृदयाचा पार कशाला, तो नजरेचा वार कशाला, तू करते मज ठार कशाला. जगी सर्वत्र द्वेष पसरला, जगी सर्वत्र द्वेष पसरला, मी राहू दिलदार कशाला, तो नजरेचा वार कशाला, तू करते माझ ठार कशाला. पुरावर गाव बसलेले जगाला सांगतो आहे, कधी जखमा कधी दुःखे हताशा मांडतो आहे. पुरावर गाव बसलेले जगाला सांगतो आहे, कधी हृदयात घर करते, कधी श्वासात दरवळते. तुम्ही अर्धा जिरा आले आता. काय कोणी बंद केलं काय मॅडम, आम्ही मूड पाहिलं होतो स्टेटस साठी मस्त होता हा व्हिडिओ. आता मग एकदम छान. चालू करा पटकन. गाणं सुरू नका, बोल नका. 30 सेकंद बोले. शांत राहा. असं येईल ना गाडी तेव्हा तो. हा इथे उभे राहू. चला बघा. जास्त आपलं पूर्ण आणि या पहाडावर आपण जातोय. आपला प्रवास होतोय. पूर्ण वळणाचा रस्ता आहे आणि या वळणदार रस्त्यावर आपण जातोय. आपण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या बाँड्रीवर आता आहोत आणि या आळवणी रस्त्यावर आपण जातोय. सर्वीकडे डोंगर आणि डोंगरच दिसत आहेत. अजून 1 तास लागेल आपल्याला जायला. 1 तासामध्ये आपण मालवण पोहोचू आणि मग मालवणहून पुढे सिंधुदुर्ग, मालवण, गणपतीपुळे आणि पूर्ण समुद्र किनारा आपल्याला पाहायचा आहे. ही ट्रिप आलेलो नव्हतो आपण. मागच्या वेळेस मागच्या ट्रिपला आपण अलिबाग, मरुड जंजिरा आणि श्रीवर्धनपर्यंत आलो होतो. बायकर्स रायडर ब्लॉगरच असतील ते. आणि मग त्याच्या पुढचा जो रूट होता, पुढचा कोकण भाग आपल्याला पाहायचा होता, म्हणून तो कोकण भाग पाहण्यासाठी आपण ही ट्रिप काढलेली आहे. आणि त्यासोबत तुम्ही सुद्धा आहात. तुम्हाला नक्कीच मजा येईल ही ट्रिप पाहायला आणि एन्जॉय करायला.
जिनल काय म्हणते बेटी? आणि यावेळेस मागच्या वेळेस दिव्यांश होता, या ट्रिपला जिनलला आणलंय. जिनल काय म्हणतेस? आवडतंय का तुला? तू काहीच बोलणार नाही का आज? जिनल बोलणार नाही असं होत नाही, जिनल बोलतेच. बोल ना बेटी. देखो दोस्तों है क्या बोलती है क्या? इसका सुन हाँ एग्जाम के वजह से वो आए नहीं था. अभी आया नहीं. आपल्यासोबत डॉक्टर कुणाल पवार सर आणि त्यांची फॅमिली आहे, त्यांची कार आहे, त्यांची मुलगी आणि माझी मुलगी दोघंही सोबत आहेत. अजूनही In on the way 500 आहोत meters, आपण. turn left onto National Highway 166. काल दुपारी 3 वाजेला निघलो आणि आता सकाळी रात्री रस्त्यात मुक्काम केला कराडला मुक्काम करून पुढे पुन्हा ऑन द वे त्या ठिकाणी आपण आहोत. Take the next Karad- left onto National Highway 166. वरून डायरेक्ट आपण मालवण जातोय. मालवण बीचला आपल्याला बराच वेळ थांबायचं आहे. मालवण जाताना रस्त्यावर पावनखिंड लागते आणि या पावनखिंडावर आपण आलोय. खाली जाते ही पावनखिंड आणि या इथून खाली जाण्याचा रस्ता. फोटो सेशन. मागच्या येतो का खिंडीवर चाललं या तिथे जाऊ ना खाली. येस वर. जिनल चल. चल. मम्मी है मुझे ये मिला इधर मिला नीचे चला आपला सेल्फी घ्या आता. चालू आहे ती बोलते पाव ओ यार 2 मिनिटं. गडवर येता आहे का चढता आहे काहीच कळत नाही. यस. किती खाली तनू जवळ आहे आता. आहे हो. नमस्कार. हो का? हां. नाही आहे, सुट्टी टाकली. इथंच आहे का आता खिंड? पावनखिंड पाहण्यासाठी थांबलो होतो आणि आता जस्ट पावनखिंड जवळ आले आहे. सोबत तनू आहे, तनूचे पप्पा जिनल मॅडम आणि सुवर्णा. आणि ही पावनखिंड पोचले रे भाऊ जबरदस्त दरी आहे. पोचले पोचलो. पोचले पावनखिंड. यस. यस पावनखिंड. आणि या पावनखिंडीवर
वाव, इकडे जबरदस्त. चपला. का हो, जबरदस्त आहे पावनखिंड. चपला काढा, चपला. हो. त्या आजींनी कशा गेलं मला बाय काढा. हम्म, सगळ्याला पण बोल. अगं त्यांचं हेच काम असतं. ओय पारा. पप्पा ऐका ना. काका. मित्रांनो, वरून आता आलोय आपण आणि जसं आता ओरिजिनल पावनखिंड कशी आहे ते आपण पाहणार आहोत. इकडचे साईड. जिनल हाडू चल बेटा. हां, सांभाळा बेटी मॅडम. ही पावनखिंड आहे. मित्रांनो, या पावनखिंडीत खाली ब्लॉगर आणि पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आपल्याला तिथे उतरायचं आहे पावनखिंडीमध्ये. कशा पद्धतीने सैन्य अडवलं असेल इथे? हां, सैन्याला कसं काय इथे हे केलं असेल? खिंडीमधून सैन्य गेलेलं आहे. हां, ब्लॉगर ब्लॉग करतोय. जसं आता आपण पावनखिंड खाली उतरतोय आणि या पायऱ्या मित्रांनो, हीच ती पावनखिंड ज्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी 200 ते 300 सैन्य अडवलं होतं आणि आपल्या प्राणाची आहुती या ठिकाणी दिली होती. मात्र हिस्ट्री तुम्हाला माहितीच असेल, बाकी काय सांगायचं. हो, बरीचशी माहिती आहे. इथंच एकटे उभे होते बाजीप्रभू. बाकी सगळ्यांना कापलं. इथे दानपट्टा फिरवला तो इथेच फिरवला. हो का? इथं ही जागा. कारण त्यांना सापडलंच नाही ना पुढे जायचं कसं. सैन्य इकडनं आलं पण त्यांना समजलं नाही की पुढे काय आहे का. आहे की नाही. इथं आले, दानपट्टा फिरवला, इथंच 300 जण मारले एकट्या व्यक्ती. असं आहे मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडेंची हिंमत आणि त्यांच्या बलिदानामुळे त्या ठिकाणी शिवाजी महाराज आपलं पुढचं स्वराज्याचा विस्तार करू शकले. आणि आज आपण या जागेवर गावात त्या राजामुळेच. आणि खरंच सॅल्यूट, खरंच बाजीप्रभू देशपांडे यांना. लोकेशन बघाल तर तुम्ही खरंच त्या व्यक्तीला, बाजीप्रभू देशपांडेंना मान द्याल की एवढा बलिदंड देह त्याने 300 स्वार कापले. आणि आपल्यासोबत आहेत रायडर आणि त्यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर, तुमचं यूट्यूब चॅनल काय? रायडिंग सेंटिनल हे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब पण कराल. थँक्यू. यस सर, यस, थँक्यू सर. प्रत्येक महाराष्ट्रीयाने आणि प्रत्येकाने बघण्यासारखी ही गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. खूप अभिमानास्पद ही जागा आहे. खूप चित्तथरारक आणि एक म्हणता येईल की मोटिवेशनल म्हणतो आपण मिळतात तशी जागा आहे. आणि म्हणून बरेचसे लोक इथे या ठिकाणी ही जागा पाहण्यासाठी येतात. त्यांचं बलिदान ज्या जागेवर झालं आहे ती जागा खरंच पाहून आपणही त्या ठिकाणी आपलं मन धन्य होतं. चलो चलो चलो, छोटे बच्चे आगे चले गए, चलो. गुड बच्चे, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड, बहुत अच्छे. पावनखिंड चढ़कर आ गए. चलो चलो. हेलो तन्वी, कैसा लगा? पानी लग रहे, पानी की प्यास लग गई आपको. चलो अभी पावनखिंड चढून आलो मित्रांनो. खाली होती खूपच, पायऱ्या चढून उतरून जावं लागलं, पुन्हा पायऱ्या चढाव्या लागल्यात. पण छान होते. पावनखिंड पाहून मज्जा आली. जर इकडे आलात तर नक्की पावनखिंड पाहायला या. चला आता सुवर्ण सर, मॅडम कुठे गेल्या? कसे दिले पेरू?
खिंड चढून आल्यानंतर आता जस्ट पेरू खाताना सरबत सोडा वगैरे मिळणार. लिंबू सोडा आहे, कोकम सोडा आहे, कलिंगड आहे, कलिंगडचा ज्यूस पण मिळतो आपल्याला. ओके यस खूपच. या सर अच्छे से देव सबको चलो हेलो 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 खाने के लिए लो ना. हाँ खाते वक्त खातात सर निकल गया पावन खिंड में पेरू खाते वक्त तिथून इकडून जायचं खाली उतरले की मग सगळा गोवा मालवणच्या पुढे गोवा लागूनच जातं मालवण पासून. हो गोवा साईड तिथून 100 किलोमीटर 200 किलोमीटर गोवा पुढे कंटिन्यू गोवा. मला उतरायचंय हो आंटी. हो आंटी. यस मालवणला पोचलो आहोत आणि या मालवणच्या चौपाटीवर आता रूम करतोय. समुद्र किनारे आपल्याला बीचच्या शेजारी रूम करायचं आहे. चला 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 चलो चलो चलो. हाय मालवण बीचला पोचलो आहेत आणि आता रूम शोधतोय. आता रूम वगैरे करूयात आणि मग आपण सिंधुदुर्ग फोर्ट पाहायला जाणार आहोत. आणि इथे जवळच हा समुद्र किनारा आहे. पहा तुम्ही तुम्हाला पाहू शकता. विचारून बघा. हां 2 मिनटं. हाय मालवणच्या या छान असे बीचवर आलो आहेत आणि मस्त गार हवा आणि छान असं हे बीच आहे. अगदी सुंदर हे बीच आहे. आणि सुवर्णाला मोह आवडला गेला नाही. अगदी पाण्यात चालली आहे. हे जाऊ नको. या ठिकाणी समुद्रकिनारी फिरतोय सुवर्ण आणि मी. कारण असा क्षण आपल्याला कधी येत नाही. पुन्हा पुन्हा हा क्षण येत नाही. म्हणून चला 2 मिनटं या ठिकाणी समुद्रकिनारी फिरतोय. मालवण सिंधुदुर्ग आणि तिथला सगळा कोकण किनारपट्टीचा भाग किंवा सगळ्या गोष्टी ज्या ज्या करणार आहेत त्या तुम्हाला दाखवणार आहे मी. छान वाटतंय मित्रांनो इथे येऊन. आणि आता जस्ट रूम जर मिळाला तर रूम आपण घेणार आहोत. हो ना. नाही जरा आला का चला. आणि या मालवण बीचला आलो आहेत आणि इथून बोट करतोय. 4 पुल आणि 2 हाफ बोटने आपण त्या फोर्टवर या ठिकाणी जाणार आहेत. तो तुम्हाला फोर्ट दिसत असेल समोर. या फोर्टवर जायचं आहे आपल्याला आणि जाऊयात फोर्ट कसा आहे. प्रत्यक्ष फोर्ट आपण पाहणार आहोत. बऱ्याच दिवसापासून येण्याचा प्लॅन होता मित्रांनो, परंतु येऊ शकलो नाही. मात्र आज आपण या ठिकाणी आलो आहोत आणि फोर्ट नक्कीच पाहूयात. फोर्ट पाहून झाल्यावर मग आपण पुढचे बीच पाहणार आहोत.
आणि पुढची ट्रिप आपली मजेशीर होणार आहे. चिल्लर मंडळी, तनू, जिनल, हाय. आणि ही पुढची ट्रिप जाते बोट. आपण नेक्स्ट बोटला जाणार आहोत बोटवर.